हाय हॅलो नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रावरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी जे मोदी सरकारचे शासकीय योजनांचा जो रथ होता तो कोल्हापूर येथे पहिल्यांदा सुरुवातीला अडवला गेला होता. याचे व्हिज्युअल्स आपण मॅक्स महाराष्ट्रावर दाखवणार आहोत. त्यानंतर या चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्या विरोधानंतर हे गुंडाळायचं चालू आहे बघा. हे गुंडाळी सुरू आहे. जोपर्यंत यातलं मोदी सरकार जात नाहीये त्याच्याऐवजी भारत सरकार येत नाही. ही सरकारची हमी भारत सरकारची हमी आहे. हे कुठल्याही एका व्यक्तीच्या नावाचं सरकार या देशात कधीच नाही आहे. ही हुकुमशाही चालणार नाही. भाजपचा प्रतिनिधी का विचारतोय? भाजपचा प्रतिनिधी का प्रश्न विचारतोय मला? हे चालणार फक्त भारत सरकार या नावानं जर जाणार असेल तर या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही हा रथ गावागावात पोहोचवा. जर हे भारत सरकार झालं तर हे व्यक्तीच्या नावानं होत असेल तर चालणार नाही. माझ्यासोबत राजवैभव आहेत आणि त्यांनी सुरुवातीला हा रथ अडवला होता. आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेणार आहोत. दादा, मुळात आपण हा जे शासकीय योजना आहेत यांचा रथ अडवण्याचं कारण काय होतं? नमस्कार, मी राजवैभव शोभा रामचंद्र. सोन्याची शिरोली नावाचं माझं राधानगरी तालुक्यातलं कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव आहे. गावची संख्या 4000च्या दरम्यान आहे. ज्या वेळेला 13 डिसेंबरला हा रथ आमच्या गावामध्ये ज्यावेळेला आला त्यावेळेला असं ठरवून नाही, पण रथ आलेला आहे, त्याचं पूजन होणार आहे. आणि त्यावेळेला समन्वयक असलेल्या वाघरे यांना मी एक साधा प्रश्न विचारला की हे रथ का आणलेला आहे, याच्या पाठीमागचा हेतू काय आहे. आणि त्यांनी हेतू सांगितला की आम्हाला योजनांची माहिती लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे, यासाठी आम्ही हा रथ घेऊन आलेलो आहोत. माझा पुढचा प्रश्न होता की हे सरकार कुणाचं आहे. आणि त्यावेळेला त्यांचं उत्तर आलं की हे सरकार भारताचं आहे. मग जर हे भारताचं सरकार असेल तर मग थेटपणे मोदी सरकारची हमी असा शब्द यावर मोठ्या अक्षरात का आलेला आहे. म्हणजे तुम्ही त्या रथाकडे जर बघितलं तर लहान अक्षरात तुमचा जो विरोध होता तो फक्त मोदी नावाला होता, भारत सरकारला नव्हता. यातून असं स्पष्ट होतंय का? आम्ही देशप्रेमी आहोत, भारताचं संविधान मान्य करणारी लोक आहोत. भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल 1 जे सांगतं इंडिया दॅट इज भारत, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दॅट इज भारत सांगतं. म्हणजे भारताची 2 नावं असू शकतात, देशाची 2 नावं असू शकतात, एक तर इंडिया किंवा भारत. या दोन्ही शब्दांपैकी एकही शब्द जरी असता तरी हा विरोध झालेला नसता. याच योजना आहेत, हे जर भारत सरकार देत असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया देत असेल तर त्याच नावानं ते यायला पाहिजे. भारत आणि इंडिया या 2 शब्दांच्या ऐवजी तिसरा शब्द आणि व्यक्तीच्या नावानं असलेला शब्द हे भारताच्या संविधानातील सार्वभौमत्व या महत्त्वाच्या मूल्यांचं उल्लंघन करणारी गोष्ट आहे. आणि खरं तर हा राष्ट्रद्रोह आहे. आणि सार्वभौमत्वाच्या गोष्टी ज्या वेळेला त्याचं उल्लंघन होतं आहे त्यावेळेला नागरिक म्हणून मला वाटतं की याचा विरोध करायला हवा. आमचा विरोध भारत सरकार ह्या गोष्टीला नाही आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असं नाही आहे, याला सुद्धा नाही आहे. मोदी सरकार असा शब्द जो आणला, प्रश्न साधा असा आहे की कोणताही देशाचं सरकार हे व्यक्तीच्या नावानं कसं काय असू शकतं. एकंदरीतच ज्यावेळेस तुमच्या गावात हा जो रथ आला आणि तुम्ही अडवल्यानंतर तुमची त्यांच्यासोबत चर्चा काय झाली आणि त्या अधिकारी किंवा त्यांचे जे समन्वयक होते त्यांच्याशी तुमचं काय बोलणं झालं यावर? बऱ्याच लोकांनी हे लाईव्हमध्ये बघितलं असेल. त्याच्यानंतर 2 व्हिडिओज फिरतायत त्याच्यामध्येही पाहिलं असेल. मी पुन्हा सांगतो, मी त्या अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला होता की हे सरकार कोणाचं. मग ते म्हणाले की हे सरकार भारताचं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मग इथं मोदी सरकार असा शब्द का आलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडं नव्हतं आणि त्यांना देता आलं नाही. ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क करू असं म्हटलेत. मी त्यांना त्याच वेळेला म्हटलं, तुम्ही लाईव्हमध्ये पण ते बघू शकतात, ते गेले बाजूला. फोन केला त्यांनी अधिकाऱ्यांना, परत आले आणि त्या अधिकाऱ्यांच्याकडे सुद्धा याचं उत्तर नव्हतं. ही गोष्ट असंविधानिक आहे. ही मी त्या गावातल्या लोकांच्या सोबतीनं वारंवार मांडत होतो. आणि असंविधानिक गोष्टी भारतभर फिरवल्या जात आहेत आणि हेच भारताच्या संविधानाचं थेटपणे उल्लंघन आहे. याच बाजूला दुसऱ्या बाजूला मी सांगेन की 51क नावाचं भारताच्या संविधानातलं आर्टिकल आहे. त्यातलं पहिलं आर्टिकल आहे 51क मधलं. ते म्हणतं की संविधानाचा आदर करणं. आता संविधानाचा आदर करणं म्हणजे फक्त त्याच्यावर डोकं ठेवणं आणि संसदेत जाणं का?
अजिबात नाही. तर संविधानाचा आदर करणं म्हणजे संविधानिक मूल्यांना जिथं जिथं फाटा मारला जाईल, संविधानिक मूल्यांचं उल्लंघन केलं जाईल, त्या वेळेला भारतीय नागरिक म्हणून उभं राहणं, प्रश्न विचारणं आणि ही प्रश्न विचारणारीची चळवळ आहे. आमच्याला याच्या पाठीमागचा हेतू असा आहे की या देशातली लोकशाही जर बळकट करायची असेल तर प्रश्न विचारणारी लोक अपेक्षित आहेत. आणि प्रश्न कोण विचारू शकतं? ज्यांच्याजवळ नैतिक बळ आहे, संविधानिक विचार आहे, तीच लोक प्रश्न विचारू शकतात. हे संविधानाचं बळ आहे की आपल्याला एवढ्या मोठ्या असणाऱ्या देशभर चाललेल्या एका मुवमेंट, एका मोदी सरकार नावाच्या असंविधानिक शब्दाला प्रश्न विचारण्याचं धाडस हे भारताच्या संविधानाचं बळ देतं. एकंदरीतच ज्यावेळेस आपण बघतो तर मोदी सरकार हे जे प्रशासन आहे त्या प्रशासना थ्रू आपला स्वतःचा प्रचार करायला पाहत आहे, म्हणजे करू पाहत आहे का? काय वाटतं याकडे? अगदीच कसं बघता या प्रश्नाकडे? थेटपणे मी म्हणेल की हो, या देशातलं सध्याचं असणारं ज्यांच्याकडे सत्ता आहे ते भाजपचा पक्ष, ज्यांचा चेहरा वापरला जातोय तो चेहरा फक्त पंतप्रधान या पदासाठी म्हणून नव्हे तर साधी ग्रामपंचायतची जरी निवडणूक असली, सदस्याची जरी निवडणूक असली तर सदस्याचा फोटो एवढा असतो आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठा फोटो या देशातील पंतप्रधानांचा असतो. पंतप्रधानच निवडणुकीला उभे राहिलेत की काय असा चेहरा दाखवला जातो आणि हा चेहरा आपल्याला सगळीकडे पाहायला मिळेल. म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपापासून रेल्वे स्टेशनपर्यंत इथंपासून ते जिथं ज्या ठिकाणी तुम्ही जाल त्या ठिकाणी हा चेहरा दाखवला जातो. तो चेहरा लोकांच्या मनात ठसवण्याचा प्रयत्न केला जातो. आजच्याच दिवसाचे पेपरच्या मोठ्या मोठ्या जाहिराती बघितल्या तरी तिथंसुद्धा पाहायला मिळतो. इवन शौचालयंसुद्धा सोडलेली नाही आहेत. या सगळ्यांमधून ठसवलं जातं आहे की या देशाचा एक चेहरा आणि डायरेक्टली म्हणायला गेलं तर सरकारी पैशातून भाजपचा प्रचार करणं सरसकट सुरू आहे. याच्या आधीसुद्धा या देशामध्ये योजना आलेल्या आहेत अनेक. या योजना लोकांच्यापर्यंत पोचलेल्या आहेत, त्या लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे. पण अशा स्वरूपाचा प्रचार कधीही याआधी झालेला नव्हता. आमचा विरोध त्या योजनांना आहे का? अजिबात नाही. योजनांची नावं त्यांच्या नावानं ठेवण्याला आहेत का? अजिबात नाही. म्हणजे मला बऱ्याच लोकांनी असे प्रश्न विचारले आहेत की संजय गांधी योजना, राजीव गांधी योजना, त्यावेळेला तुम्ही कुठे होतात? संजय गांधी, राजीव गांधी ह्या ज्या वेळेला योजना आल्या त्या योजनेची नावं ती व्यक्तीच्या नावानं होती. देशाचं किंवा सरकारचं नाव व्यक्तीच्या नावानं नव्हतं. आपण समजून घ्यायला पाहिजे की आम्ही या देशभरातल्या सगळ्या योजनांची नावं जरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच्या नावानं केलीत तरी आमचा विरोध असणार नाही. तो करावा, त्या योजना पोचवण्याचं काम आम्ही सुद्धा करू, पण सरकारचं नाव भारत सरकार असेल, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल त्यावेळेला. तुमचा जो व्हिडिओ होता तो प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपल्याला पाहायला मिळाला. एकंदरीतच या व्हिडिओनंतर तुम्हाला असं किती, म्हणजे त्या संदर्भात किती इम्पॅक्ट पडला किंवा आतापर्यंत किती असे कॉल आले किंवा मग तुमच्याकडे तुम्ही कधी कोणाशी संपर्क साधला आहे का या संदर्भात? किंवा त्याचा तुमच्या जो व्हिडिओचं मोटिवेशन घेऊन इतर कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या गावात हा जो रथ आहे मोदी सरकार योजनेचा रथ तो अडवला गेला आहे का? 9 वर्ष एक ब्रँडिंग चालू होतं देशभर. सरकारचं नाव एका व्यक्तीच्या नावानं आणि त्याला हे असंविधानिक आहे हे मांडणी करायला खरं तर आम्हाला 9 वर्ष लागलेली आहेत. सोन्याशुल्ली नावाच्या छोट्या गावातून हा ज्यावेळेला व्हिडिओ बाहेर पडला आणि त्यावेळेला जी निर्भयता होती, गाव सोबत होतं कारण गावाच्या सोबत संविधानाचा विचार होता. आणि हा व्हिडिओ ज्यावेळेला महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचला त्यावेळेला त्या व्हिडिओमध्ये माझा नंबरसुद्धा गेलेला होता. तर त्यानंतर महाराष्ट्रभरातून नव्हे तर छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, अशा मध्य प्रदेश, अशा वेगवेगळ्या ठिकाणातून अगदी दिल्लीपासून वेगवेगळ्या लोकांनी फोन केलेले आहेत आणि फोन करत सांगितलं आहे की वी आर विथ यू, आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगितलं आहे. आणि हा प्रश्न हा जो मुद्दा आहे या मुद्द्याला हे आर्ग्युमेंट इतकं स्ट्रॉंग आहे की देशाचं नाव काय, सरकारचं नाव काय आणि त्यामुळं सर्वसामान्य लोकांना हे पटलेलं आहे, ते त्याच्यासोबत आहेत. आणि इतकं सोबत फक्त शब्दांनी नाहीत, फक्त फोनवरनं नाहीत, तर ते मला सांगतात फोनवरनं की राजवैभव ज्यावेळेला आमच्या गावामध्ये हा रथ येईल त्यावेळेला आम्हीसुद्धा हा प्रश्न विचारू. आणि आत्तापर्यंत दर दिवशी किमान 2 व्हिडिओ, किमान 3 व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचतात
आणि ते त्या ठिकाणी फक्त हाच प्रश्न उभा राहतात आणि विचारतात की सरकारचं नाव काय आहे. त्या अधिकाऱ्यांना याची उत्तरं देता येत नाहीत, ते माघारी जातात. आत्तापर्यंत नाशिक, रत्नागिरी, मुंबईचा काही भाग, त्याच्यानंतर यवतमाळ, परभणी, अकोला, कणकवली अशा विविध भागातून याच्याबद्दलचे व्हिडिओज आलेले आहेत. लोकांचा विरोध झालेला आहे. या सगळ्या विरोधाला सरकारकडं किंवा येणाऱ्या अधिकाऱ्यांच्याकडं उत्तरं नाही आहेत. आणि मला ठामपणे सांगायचं, तुमच्या माध्यमातून पण पुन्हा सांगायचं आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला रथ तुमच्या इकडे येतो, तुमच्या भागात येतो, त्यावेळेला त्या रथातील असणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही कोणत्याही प्रकारे शिवीगाळ करत नाही आहोत, कोणत्याही प्रकारची मारहाण करत नाही आहोत. आम्ही रथाला सुद्धा कोणतीही इजा होणार नाही याची सुद्धा काळजी घेत आहोत. आम्ही फक्त प्रश्न विचारतोय. आणि भारताच्या संविधानानं तुम्हाला निर्भयतेनं आर्टिकल 19मध्ये की प्रश्न विचारण्याचा, अभिव्यक्त होण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि त्यानुसार प्रश्न विचारण्याची ताकद इतकी असते की त्या वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम बंद करावे लागलेले आहेत, माघारी घेऊन जावे लागलेले आहेत. काही ठिकाणी गावात प्रवेशसुद्धा या प्रचारी यंत्रणेला लोकांनी नाकारलेला आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत. मी विशेष करून सांगेल कारण मला भाजपच्या पदाधिकारी असणाऱ्या सरपंच, उपसरपंच यांचे सुद्धा फोन आलेले आहेत. आणि ते म्हणतात की आम्ही भाजपचे पदाधिकारी जरी असलो, भाजपचे सरपंच उपसरपंच जरी असलो तरी तुम्ही मांडलेला मुद्दा हा खूप महत्त्वाचा आहे. आमचा पक्ष नंतर, आमचा नेता नंतर, आम्हाला देश आधी महत्त्वाचा आहे. हा कॅम्पेन कुठेतरी फेल ठरतोय असं वाटतं तुम्हाला? या सर्व तुम्हाला मी असं पटकन म्हणणार नाही की हे कॅम्पेन फेल ठरतंय, कारण इतक्या प्रमाणात सरकारी पैसा वापरला गेलेला आहे. वेगवेगळ्या ठिकाणी सरकारी यंत्रणेचा वापर केला गेलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कामाला लावलेलं आहे. त्यांच्या मनात नसताना सुद्धा त्यांना ते काम करावं लागतंय. यंत्रणा किंवा हा प्रचार फेल झाला आहे असं म्हणणार नाही, पण याला मात्र धक्का नक्की लागलेला आहे. तो महाराष्ट्रभर पोहोचतोय. कितीही प्रचार केला, कितीही प्रसार केला तरी लोकांच्या मनातल्या प्रश्नांना उत्तर देता येत नाही ज्या वेळेला, त्या अर्थानं मी म्हणेल की हे फेल केलेलं आहे. एकंदरीत आपण जर आपली राजकीय परिस्थिती पाहिली तर आतापर्यंत ह्या सरकारचा एक दबदबा राहिलेला आहे प्रत्येक वेळा. म्हणजे पोलीस प्रशासन असेल, ED, CBI असेल, आजकाल मोठमोठ्या नेत्यांवरती ही केसेस आणि त्यांचा त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे विरोधकांमध्येही आणि जे काही वेगळ्या पद्धतीची लोक आहेत त्यांच्यामध्ये. तसं कुठे असं तुम्हाला या अनुषंगाने विरोध करताना तुम्हाला याची कुठे भीती वाटत होती का की बाबा तुमच्यावरही अशी वेळ येऊ शकते किंवा तुम्हाला ही कारवाईला सामोरं जावं लागेल? काय सांगाल यावर? भीती ज्यांना वाटते की ज्यांचे हितसंबंध गुंतलेले असतात, म्हणजे ज्यांचे आर्थिक व्यवहार गुंतलेले आहेत त्यांना भीती वाटते. ज्यांचे राजकीय हितसंबंध जोपासलेले असतात त्यांना भीती वाटते. मी इंजिनियर आहे, होतो इंजिनियर. मी इंजिनिअरिंग सोडून दिलं कंप्लीट झाल्यानंतर, माझा जॉब सोडून दिला आणि मी कामाला लागलो की भारताचं संविधान या देशातील लोकांना कळलं पाहिजे. आणि यासाठी संविधान संवादक नावाची मुवमेंट सुरू केली. आणि संविधान नावाची गोष्ट तुम्हाला इतकं बळ देते की लाख लोक जरी संविधानिक मूल्यांच्या विरोधातली तुमच्या समोर असतील, त्यांना एकट्यानं भिडण्याची ताकद भारताचं संविधान देतं. आणि ही ताकद ओळखून आपण लोकांच्यापर्यंत पोचायला हवं. मला EDची भीती नाही, CBIची भीती नाही. फक्त हा जो विचार आहे तो नीटपणे लोकांना समजला पाहिजे, याच्यासाठी हा प्रयत्न आहे. माझे हितसंबंध कुठं गुंतलेले नाही आहेत. विशेषतः मला कुठल्याही आत्ता सध्या कुठल्याही राजकीय पक्षाला जोडून त्यांचा मी कार्यकर्ता नाही आहे. माझी संविधान संवाद समिती आहे, त्यामार्फत हे काम चाललेलं आहे आणि ते काम वाढत राहील. याबद्दलची भीती नाही आहे, पण निर्धार मात्र आहे की या देशातलं सार्वभौमता जपणं, धर्मनिरपेक्षता जपणं, या देशातला समाजवाद अधिक बळकट करणं, आणि यासाठी आमचे हे प्रयत्न कायम सुरू राहणार आहेत. पण आता एकंदरीतच महत्त्वाचा मुद्दा असा आणि माझा शेवटचा प्रश्न हा आहे की आतापर्यंत तुम्हाला कोणत्याही विरोधकाचा किंवा राजकीय नेत्याचा या संदर्भात फोन आला होता का? आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्हाला कोणता पक्ष जर भविष्यात राजकारणाची ऑफर दिली, म्हणजे कोणत्याही पदाची ऑफर दिली, तर तुम्ही राजकारणात जाणार आहात का? पहिली गोष्ट की तुम्ही जो प्रश्न विचारला की कुणाचे विरोधाचे फोन आलेत का, तर आत्तापर्यंत मला असा 1-2 फोन येऊन गेलेत
पण ते फोन फक्त कॉलवरच असतात, समोर येण्याची त्यांची हिंमत नसते. ट्विटरवर मला शिव्या घातल्या जातात, तिथं पेड ट्रोलर्स बसवले असतात आणि त्याच्यामुळे त्या शिव्या खाणं आम्हाला पण जरा प्रसादाचं वाटतं. तिथं काही अडचण नाही आहे. समर्थनाचे फोन वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नक्कीच आलेले आहेत. आणि दुसरा प्रश्न तुमचा की राजकारणात तुम्ही राजकारण कराल का, तर आत्ता आम्ही जे करतोय ते राजकारणच आहे. ते राजकारण संविधानाचा विचार लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, संविधानिक दृष्टीनं लोकांना कामाला लावणं, ही यंत्रणा संविधानिक पद्धतीनं आणणं, हे संविधानिक पद्धतीनं केलेलं सकारात्मक राजकारणच आहे. आता पक्षीय राजकारणाचा विचार केलात तर मी थेट सांगेल की मी जी संविधान संवाद समिती आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या सोबतीनं चालवत आहे, ते महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवणं हे माझं महत्त्वाचं सध्याचं काम आहे. ते मी करत राहणार आहे. माझ्यासोबत महाराष्ट्रातली वेगवेगळी पद्धतीनं लोक सहभागी होत आहेत, साथ देत आहेत. त्या सगळ्यांच्यापर्यंत संविधानाचा हा विचार मला पहिल्यांदा पोचवायचा आहे. आणि राजकारण तर नक्कीच करायचं आहे, कारण आम्ही आत्तासुद्धा एखाद्या महिलेला तिच्या न्याय, स्वातंत्र्य, समता यांचं प्रोटेक्शन करणं आणि तिच्यापर्यंत त्या गोष्टी पोचवणं हे सुद्धा एक राजकारण आहे. आम्ही राजकारणी आहोत, संविधानाचं सकारात्मक राजकारण करणारे. एकंदरीतच हे आपल्यासोबत होते ते राजवैभव सर. महत्त्वाचं आपण त्यांनी जो मोदी सरकार योजनेचा जो रथ होता तो अडवला आणि त्या अडवल्यानंतर तो व्हिडिओ जो होता तो अखंड महाराष्ट्रभर आणि त्यानंतर देशभर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. याचा इम्पॅक्ट आपण पाहिला आहे आणि ते आपल्यासोबत आता त्यांनी त्यावरती सविस्तर चर्चा केली आहे. नक्की कसा तो इम्पॅक्ट होता, त्यांना आतापर्यंत कोणाकोणाचे कॉल आले, कुठे कुठे याचा इम्पॅक्ट झाला, या संदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा केली आहे. ते कशासाठी करतात त्यांनी त्यातले मुद्देही काही क्लिअर केले आहेत. भविष्यात त्यांना राजकारणात द्यायचं आहे या संदर्भात पण आपण त्या संदर्भात चर्चा केली आहे. मी इथेच थांबेन. तोपर्यंत धन्यवाद. मॅक्स महाराष्ट्राच्या आपल्या या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि www.maxmaharashtra.com या वेबसाईटला नक्की भेट द्या.